तर आपली आजच्या दिवसाची सुरुवातच दवाखान्यापासून झाली, कारण मागच्या 2-4 दिवसापासून आपल्याला जरा अशक्तपणा जाणवत होता, पण गोळ्या औषध घेतल्यावर तेवढ्यापुरतं बरं वाटत होतं. पण आज जसं झोपेतून उठल्यावर तारं दिसलं तसं लगेच हॉस्पिटल गाठलं. मग दवाखान्यातून आल्यावर सगळं आवरून घेतलं आणि जेवण करून गोळ्या खाल्ल्या. आणि मग त्या गोळ्या खाऊन जे झोप लागली तर उठायला पार आपल्याला संध्याकाळच झाली. आणि झोपेतून उठलं होतं आपलं दुखणं तर एकदम क्लिअर झालं होतं. मग झोपेतून उठल्यावर जरा वेळ फोनच बघत होतो, तेवढ्यात मम्मी म्हणली जरा रानात जाऊन फक्त पाणी चालू आहे का तेवढं बघून ये. मग रानात येऊन बघितलं तर मोटर तर चालू होती. मग इथं जास्त वेळ न घाला होता, आपलं परत मागे निघालो. तेवढ्यात योगडे आपल्याला रानात पतंग घेऊन येताना दिसला आणि त्याच्या माग आपलं पिल्लू पण त्याचा पतंग घेऊन आलो होतं. तर या संक्रांतीच्या वेळेस आपण पण नेमकं कॉलेजला गेलो, त्यामुळे आपल्याला पण काय पतंग उडवायला भेटला नव्हता. आणि मग मोकळ्या वावरात पतंग उडवायला सुरुवात केली. तर या वरती गेलेल्या पतंगाला बघून आपलं पिल्लू किती खुश होतंय बघा की. तर आता दिवस पार मावळतीला गेलं, त्यामुळे इथली हवा पण जरा कमी झाली आणि मग हळूहळू आपल्या पतंगाने गटांगळ्या मारायला सुरुवात केली. आता पतंग खाली आल्याचं काय नाही वाटलो, आता फक्त तो दोरा गुंडाळ्याचाच लय शिन होणार होता. पतंग नेमका तिथे शेजारच्या ज्वारीत जाऊन पडला होता. मग त्या पतंगाचा सगळा दोरा गुंडाळला आणि तो पतंग सोमच्या ताब्यात दिला. तर मित्रांनो, पहिला एक टाइम होता की आम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी 10 वाजता घरून निघालो की संध्याकाळी 6 ला घरी पोहोचायचो आणि दिवसभर पतंग उडत असायचो. पण बदलत्या काळानुसार आपले सगळे मित्र कॉलेजसाठी बाहेर गावी जायला लागले, त्याच्यामुळे पतंग उडवणं लांबच, आपलं भेटणं पण काहीतरीच होते. तर मग तुम्ही पण मिस करता का तुमच्या अशा मित्रांना की ज्यांच्यासोबत तुम्ही लहानपणी पतंग उडवायचं? त्यांना आपल्या कमेंट मध्ये टॅग करा.